नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. आपण वैदिक कालखंड व उत्तर वैदिक कालखंड याविषयीची काही तथ्य पाहणार आहोत. ऋग्वेद काळाला आपण वैदिक कालखंड म्हणतो, तर ऋग्वेद काळाच्या नंतरचा जो कालखंड आहे त्या काळाला आपण उत्तर वैदिक कालखंड म्हणतो. ऋग्वेद काळामध्ये ऋग्वेद या ग्रंथाची रचना झालेली आहे, तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांची रचना झालेली आहे. ऋग्वेद काळामध्ये लोखंडाचा वापर हा सार्वत्रिक नव्हता, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोखंडाचा वापर हा शेतीसारख्या कामांसाठी सुद्धा सार्वत्रिक झालेला आहे. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, ऋग्वेद कालखंडामध्ये जी मुख्य व्यवसाय जो होता आर्यांचा तो कुरणीय होता. कुरणीय म्हणजे पशुपालन, त्यात ही गायींचं पालन. आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये जो प्रमुख व्यवसाय होता तो कृषी झालेला आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक स्पर्धा परीक्षांना या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि वैदिक कालखंडामध्ये उत्तर आणि पूर्व वैदिक कालखंड किंवा ऋग्वेद कालखंड या दोन्ही कालखंडामधील जी ऋग्वेदिक संस्कृती होती ही ग्रामीण संस्कृती होती. सिंधू संस्कृतीसारखी काहीची शहरी संस्कृती नव्हती. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जरी सिंधू संस्कृतीच्या नंतर ही संस्कृती आलेली असली तरी सुद्धा ही संस्कृती ग्रामीण होती. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि या ऋग्वेदिक संस्कृतीमध्ये पूर्व कालखंडात म्हणजे ऋग्वेद कालखंडामध्ये सभा व समिती या दोन महत्त्वाच्या संस्था या आर्यांनी निर्माण केलेल्या होत्या. विदत नावाची सुद्धा एक संस्था होती, जिचं महत्त्व किंवा जी उत्तर वैदिक काळातही टिकून राहिलेली आहे. सभा आणि समिती यांचं महत्त्व मात्र नंतरच्या काळामध्ये खूप कमी झालेलं आहे. अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्ससाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.